सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे थाटात लोकार्पण। आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून 60 लाखांचा निधी। शिक्षणाचे महत्त्व ओळखून बुलढाणा शहरातील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज 3 नोव्हेंबर रोजी सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी दिलेल्या 60 लाख रुपये निधीतून ही भव्य वाचनालयाची इमारत उभी राहिली आहे। या इमारतीचे लोकार्पण आज आमदार संजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे आणि मृत्युंजय गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर तसेच प्रगती वाचनालयाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। आमदार गायकवाड यांनी दिलेल्या या भरीव योगदानामुळे बुलढाण्यातील विद्यार्थी व नागरिकांना एक सुसज्ज वाचनालय मिळाले आहे, ज्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल। प्रगती सार्वजनिक वाचनालय, भगतसिंग क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ बुलढाणा यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आणि देशमुख सरांनी सांगितलं होतं की इथल्या कार्यक्रमाला आम्ही 40 लाख नव्हते जाहीर केले, आपण 35 लाखाचा GR दिला होता। आणि शहरामध्ये टॅक्स भरणारे तुम्ही सगळे, आणि अध्यक्ष झाल्यावर विकास कुठे, पैसे कुठे गेले? सगळे तिकडे गेले। आणि 50 वर्ष बुलढाणा शहर त्या ठिकाणी मागे गेलं। मग किमान आजच्या या पवित्र दिनाच्या निमित्ताने भविष्यात ही चूक होणार, त्याला काय म्हणतो आपण, मोमेंटो तिकडे आहेत। मग एवढं सगळं काम केलं विधानसभेत मला इतकं काय कमी मत पडलं? शेवटी काय झालं, त्या निवडणुकी बाई भारी मराठा भाऊ हलका मराठा, माझा विकास गेला खड्ड्यात, माझी कामं गेली सगळी कुठे, काहीच कामाचं मूल्यमापन झालं नाही। म्हणजे अजूनही लोकांच्या डोक्यात जर जात असेल तर तुम्ही विकास कसा करू शकणार नाही। आणि समजा माझी सीट पडली असती तर, मग दुर्दैवाने पडली असती तर कानापासून गोळी गेली, माझं काही नुकसान झालं असतं? पण आज जेवढं साम्राज्य आपण जनतेकरता उभं करतोय हे खरंच टिकलं असतं का? राहिलं असतं? या सरकारने पैसे दिले असते विरोधी पक्षाच्या आमदारांना? मग इतक्या बुद्धिमान म्हणणाऱ्या शहरातल्या लोकांना ही का कळत नाही की आपण फक्त विकासच पाहिला पाहिजे, विकासाशिवाय आपण दुसरं काहीच पाहू नये? आणि म्हणून कधी कधी या सगळ्या गोष्टीचं दुःखही म्हणायला होतं की एवढं राब आपण राबतो, इतकं सगळे काही उभं करतो, आज शहरामध्ये जाती दंगल करण्याची कोणाची हिंमत नाही, कोणा